आता आपण एकतेने एका भगवंताला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा देव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार सर्वांना, नमस्कार। तर पहा, परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ एक वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत आहोत। सर्व सेवक आणि सेवकिनी मिळून आणि ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासोबत चर्चा बैठक सुद्धा घेत आहोत। तर या चर्चा बैठकीमध्ये जगाचे विधाता, सृष्टीचे निर्माता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। त्यांना माझा प्रणाम। अंधश्रद्धेतून, वाईट व्यसनातून मुक्त करणारे, मानवाला मानवासारखे शिकविणारे, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत। त्यांना माझा प्रणाम। सौभाग्यवती वाराणसी आहे जुंदेजी डुबीकर ह्या उपस्थित आहेत। त्यांना माझा प्रणाम। उद्घाटक साहेबांना नमस्कार। संचालक साहेबांना नमस्कार। मंचावर असलेल्या सर्व सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार। आत्राम मामी नमस्कार। सर्वांना माझा नमस्कार। सर्वांना माझा, सेवक सेविका मंचावर असलेले सर्वांना माझा नमस्कार। तर पहा, भगवंत जागृत आहे। आम्ही खूप साऱ्या दिवसापासून म्हणत होतो की आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन बा म्हणून। तर आम्हाला आज हे भाग्य लाभले आमच्या वाराणसी आईमुळे। नाही तर आम्ही 4-5 बाया बोलवून आम्ही वाण वाटतच होतो आणि हळदी कुंकू देतच होतो। तर आमच्या ह्या वाराणसी आई सौभाग्यवती आहे आणि त्यांनी आपल्या पतीला जीवनदान दिलेलं आहे। 15 वर्षाचे आयुष्य आईने आपल्या पतीला जीवनदान दिले आहे। तर पहा, अशी कोणी आहे का स्त्री अशी जीवनदान देणेवाली? जिजाऊचा शिवबा होऊन गेला आणि मुक्ताईचा ज्ञानोबा होऊन गेला आणि ज्योतिबाची सावित्रीबाई फुले होऊन गेली। तिनं आपल्याला शिकविली। तिच्यामुळेच आम्ही स्त्रिया समोर आलो आणि तिच्यामुळेच आम्ही शिकलो शाळा। पण माझ्या वाराणसी आईसारखे कोणीच भगवंत प्राप्त जागृत करू शकले नाही आणि जीवनदान पण देऊ शकले नाही। इतकी आमची वाराणसी आई भाग्यवान आहे। तर पहा, किती भगवंत जागृत आहे। ह्या मार्गामध्ये येण्या अगोदर आपल्याला सर्व पूजा, सर्व जुने विचार, अंधश्रद्धा बंद करून यावे लागते। तर हा मार्ग आपला मरण्याचा आहे म्हणते। या मार्गामध्ये येताना आपल्याला मरून जिवंत व्हावे लागते आणि जगावे लागते। तर थुबरीकर वंशी जन्माला गुणवंत, एका सरस्वत आईच्या पोटी जन्माला गुणवंत आणि आम्ही दुखी कष्टी गोरगरीब लोक झालो भाग्यवंत। आम्ही दुखी कष्टी गोरगरीब लोक झालो भाग्यवंत। तर पहा, असे आमचे हे भाग्यवान आहेत। ह्या मार्गामध्ये येण्यासाठी भाग्य पाहिजे। जो ह्या मार्गामध्ये येईल तो कधीच गरीब व दुखी कष्टी राहणार नाही। तो राहील तर आपल्या कर्माने राहील। ह्या मार्गामध्ये आल्यानंतर कोणीच असा श्रीमंत व्यक्ती ह्या मार्गामध्ये येऊ शकत नाही। त्याच्यामध्ये जर खूप प्रॉपर्टी असते, सर्व तो सुखी समाधानी असते। गोर गरीब लोक ह्या मार्गामध्ये येतात आणि सुखी समाधानी होतात। तर ह्या मार्गामध्ये येऊन जे आपल्या या मार्गामध्ये येतात ते खूप भाग्यवान असतात। हा मार्ग या मार्गासारखा असा कोणताच मार्ग नाही आहे। ह्या मार्गामध्ये काही होईल बा म्हणून भूतबाधा तर 3 दिवसातच नष्ट होते, परंतु ह्या मार्गामध्ये बिमारी सुद्धा नाहीशी होते। त्याच्यासाठी तेवढे दिवस कार्य करावे लागते। 3 महिने, 2 महिने, 6 महिने असे त्याच्यासाठी कार्य करावे लागते। त्याच्यामुळे ते पूर्ण बिमारी नष्ट होते। असा हा आमचा मार्ग आहे। तर ह्या मार्गामध्ये येण्यासाठी भाग्य पाहिजे। भाग्य मिळवण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे। ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला पुण्य पाहिजे। पुण्य मिळवण्यासाठी आपल्याला सत्कर्म चांगले केले पाहिजे। सत्कर्म चांगले केले पाहिजे तरच हा आपल्याला मार्ग चांगला मिळतो आणि चांगले आपल्या कर्माने राहतो। तर पहा, एक मी अनुभव सांगत आहे।
आमच्या गावचे मागच्या वर्षी त्यांनी मार्ग घ्यायसाठी आले आमच्या घरी. तर त्यांच्याकडे भूतबाधेचाही होता आणि तिला बिमारी पण होती. तर ते 3-4 दिवसाचे त्यांनी 3-4 महिन्याचे कार्य केले आणि तिला अजून दुःख आले. तर मी म्हटलं त्यांच्या घरामध्ये असं का आहे बा, त्यांच्या घरामध्ये अजून दुःख आले तर नाही म्हणे, काहीच नाही म्हणे, पूर्ण घर साफ केलं म्हणे आम्ही. तर म्हटलं नाही बा, म्हणलं कसं होऊ शकतच नाही. तर अजून घरी आले. तर मग त्यांना आमच्या घरी कार्य दिले, हा एवढे दिवसाचे तुम्ही कार्य करा बा म्हणून. तर पहा, ते कार्य घेऊन गेले घरी आणि मला त्याच रात्री त्यांचा स्वप्न पडला. मला कशाला त्यांचा स्वप्न पडायला पाहिजेत बरं, ते त्यांचे कार्य करत आहेत आणि त्यांचा मला स्वप्न पडला का तिला त्यांच्या घरी ज्योतीचे टिगर लावले आहेत आणि तिला झाडावर नेऊन सण्या एक म्हणजे कोणीतरी तिला मारत आहे असं मला तिला स्वप्न दिसले. तर मग सांगितले मी दुसऱ्या दिवशी का नाही बा म्हणे, असे मला तिच्याबद्दल स्वप्न दिसले म्हणलं. तर मग त्यांना बोलवले घरी न सांगितले. तर त्यांच्या घरी मग जीवतीचे वगैरे काढून टाकले टिगर आणि आपले अजून नवीन कार्य सुरू केले. तर पहा, असा भगवंत हा जागृत आहे. तर ह्या मार्गामध्ये खूप चांगला हा मार्ग आहे आणि ह्या मार्गाची पण रूपरेषा चांगली आहे. आमच्यावर पण खूप सारे संकट होते, आम्ही पण खूप सारे दुःखी होतो. ह्या मार्गामध्ये आल्याने आम्ही खूप सुख समाधानी आहो आणि सुख समाधानी जगत आहोत. तर बाबा जुमदेवजीने आईने वाराणसी आईने जीवनदान केले आपले. बाबा जुमदेवजीला जीवनदान केले आणि बाबा जेव्हा 1970 साली जेव्हा बाबांची तब्येत बिघडली तेव्हा सेवक लोक आणि वाराणसी आई बाबासाठी योग मागी लागली की बाबांना खूप गरज आहे आपल्या सेवकांसाठी म्हणून. तर पहा, आई वाराणसी कसे योग मागते का भगवंताले, विश्वाचा विश्वनायका माझे आयुष्य बाबाला द्या, माझे आयुष्य बाबाला द्या, जन कल्याण माझे आयुष्य बाबाला द्या. अशी आई योग मागते आणि बाबासाठी योग त्या भगवंतांना देते. आणि आई जेव्हा मग बेशुद्ध पडली तेव्हा ती 5-6 महिने बेशुद्ध राहिली, कारण आईचे आयुष्य संपले नव्हते म्हणून ती बेशुद्ध राहिली. तर बाबाची तब्येत मग हळूहळू चांगली होऊन राहिली. बाबा आत्मज्ञानी होते, आत्मरूपी होते. तर बाबांना समजत होते की आईने मला आयुष्य दिले, आई ही बेशुद्ध पडली म्हणून. तर 1990 साली आई ही स्वर्गवासी झाली. 31 जुलै 1990ला ही आई स्वर्गवासी झाली, एका भगवंतामध्ये विलीन झाली आणि बाबाला हे आयुष्य लाभले. आणि बाबा फक्त आईचे आयुष्य खूप दिवस होते, 15 वर्षाचे होते, पण आई बाबाला 6 वर्ष जगले. कारण बाबाने खूप त्याग केला, अहोरात्र परिश्रम करून निष्काम भावनेने खेडोपाडी जाऊन त्यागाने ते कार्य करू लागले. त्यांना ते झेपत नव्हते तेवढे, तरी पण ते तेवढे कार्य करून सन्या आपली तब्येत खराब करून त्यांनी 1996 साली 3 ऑक्टोबर 1996 साली ते स्वर्गवासी झाले. आणि आई वाराणसी ही सौभाग्यवती भगवंतामध्ये विलीन झाली. म्हणून आम्हाला आज हा आनंदाचा सोहळा हळदी कुंकवाचा लाभला. तर पहा, भगवंत जागृत आहे, हा या मार्गाने खूप चांगला आहे. आणि ह्या मार्गाचा आनंद घेण्यासाठी सर्व साऱ्या आया बहिणी आहेत. आमच्या अर्चनाताई खूप चांगला डान्स केला, त्यांचा मी धन्यवाद मानते. आणि आनंदला मार्गाचा सुगंधा परी दरवळा, आनंदला मार्गाचा सुगंधा परी दरवळा, पाण्यातला सूर जैसा पाण्यात
सुगंध परी दरविळावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा आनंद ह्या जीवनाचा सुगंध परी दरविळावा. सर्वांना नमस्कार. इथं मी अध्यक्षीय भाषण संपवते. सर्वांना माझा नमस्कार. ह्यानंतर हळदी कुंकू होणार आहे आणि सर्वजणी आले हा त्या हळदी कुंकू घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका. काही माझ्या हातून बोलण्या चालण्यात चूक झाली असेल, कोणाचा काही मन वगैरे दुखला असेल तर सर्व मला क्षमा करा. स्वयं भगवान बाबा हनुमानजी मला माफ करतील, महान त्यागी बाबा जुमदेवजी मला माफ करतील, आई वाराणसी मला माफ करेल, मार्गदर्शक साहेब मला माफ करतील, सर्व सेवक सेविका सर्व मला क्षमा करतील. सर्वांना माझा नमस्कार.